नमस्कार मित्रांनो, आज आपण शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी व इयत्ता 7वी साठी शाळा लॉगिन कशी करायची, शाळेचं लॉगिन कशी करायची, नोंदणी कशी करायची, स्कूल रजिस्ट्रेशन ते पाहणार आहोत. शाळा नोंदणी यावर क्लिक करा. त्यानंतर तुमचा UDIS क्रमांक टाकायचे. त्यानंतर शाळेचं नाव टाका. स्कूलचा ॲड्रेस, पिन कोड, डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे आपल्याला. त्यानंतर तहसील, तालुका सिलेक्ट करायचा आहे. त्यामधून मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर टाकायचा आहे खाली. त्यानंतर डबल एकदा कन्फर्म करायचा आहे मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि इथं एक शाळेच्या लेटरवर संबंधित मुख्याध्यापकाची सही व शिक्क्यासह उपरोक्त माहितीप्रमाणे इंग्रजीमध्ये नमूद केल्याप्रमाणे एक विनंती अर्ज आपल्याला लिहायचा आहे. तो मी एक सॅम्पल दाखवून इंग्रजीमध्ये लिहा, चांगलंच होईल. नाहीतर मराठीत लिहा, इंग्रजी जर तुम्हाला मॅटर सापडला नाही तर. तर अशा प्रकारचं एक लेटर तुम्हाला तयार करून त्यावर अपलोड करायचं. त्यावर HMची सही, प्रिन्सिपलची आणि ती कॉम्प्रेस करायची आहे आणि त्यानंतर JPG फॉर्मॅटमध्ये अपलोड करायची. अशा प्रकारे PDF सर्टिफिकेटची अपलोड करायची आणि सबमिट करायचं आहे. तर बघा आता आपण सबमिट बटनवर क्लिक करूया. यानंतर इथं डू यू वॉन्ट टू प्रोसीड विथ स्कूल रजिस्ट्रेशन भरलेली माहिती बरोबर असल्यास येस बटनावर क्लिक करा. येस बटनावर क्लिक केल्यानंतर भरलेल्या माहितीत कोणताही बदल होणार नाही, म्हणजे आपण माहिती भरलेली एकदा चेक करून घेऊया. आणि त्यानंतर मग अशा प्रकारे आपण शाळेच्या नोंदणीसाठी अर्ज यशस्वीरित्या पूर्ण केलेला आहे. तर अशा प्रकारे आपण शाळेच्या नोंदणीचा अर्ज नोंद केलेला आहे. त्यानंतर त्यांनी खाली एक सूचना दिली, कृपया 2 तासानंतर शाळेची नोंदणी करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे लॉगिन आपण 2 तासानंतर करू शकू. तोपर्यंत आपल्याला पासवर्ड, युजर आयडी हा आपल्या मोबाईलवर येणार आहे आणि त्यानंतर आपण लॉगिन करू शकतो. अशा प्रकारे तुम्ही पण इयत्ता 34 स्कॉलरशिप परीक्षेसाठी शाळेची नोंदणी करू शकता. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.